5/26 रोजी दुपारी मी पाचंगे साहेबांची भेट घेतली। त्यावेळेला ठेका इंजिनियर निखिल देवरे तिथे उपस्थित होते। त्यावेळेला पाचंगे साहेबांनी मला लेखी माझ्याच पत्रावर लिहून दिलं की आम्ही त्याला दंड लावतो आहे आणि सही केलेली आहे। आणि निखिल देवरेला आदेश दिला की ती कॉपी निघाली पेपर हे करून पत्र तयार करून प्रदीप नर यांना द्यावे, पण ते आज 12 तारखेला देण्याचं ठरलं होतं, पण आज 25 तारीख आली तरी पत्राचं तयार नाहीये त्यांच्याकडे। म्हणजे ह्याला निखिल देवरे ठेकेदाराला पाठीशी घालत आहे की आम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करतोय। हे पत्र दिलेलं आहे माझ्या नावाने, मी जेव्हा पत्रव्यवहार केला तर पत्रव्यवहारात ब्लॅकलिस्ट करतो। मग ह्याची चौकशी मी करायला गेलो, पत्रव्यवहाराचं काय झालं काय नाही, तर ह्यांच्याकडे अजून त्याचा अहवाल नाही। ठेकेदार कोण आहे? विशाल दिलीप गुप्ता। विशाल दिलीप गुप्ता तो स्वतः काम करतो की दुसऱ्याला काम देतो? तो दुसऱ्याला काम देतो। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। पावसाळा जवळ आलेला आहे। खर तर नाले सफाई गटाराची बांधकामं ही झालीत का? चंदनसार रोडवरील कलवटचं काम गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे। असं हे कोणतं काम आहे की 2 वर्षापासून हे सुरू आहे आणि ह्या कामामुळे आता कुठेतरी वाहतुकीची कोंडी देखील चंदनसारच्या नागरिकांना भोगावी लागते। खरं तर हे काम कोण करतंय, कसं करतंय आणि कुणासाठी करतं हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे। यावरती वारंवार प्रदीप नर यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांना जी काही वसई विरार शहर महानगरपालिका उत्तरं देते ही सगळी उत्तरं धक्कादायक आहे। खरं तर गेल्या 2 वर्षापासून हे काम सुरू आहे। कोणासाठी आणि कशासाठी जाणून घेऊया। या सर्व विषयी ज्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे प्रदीप नर ते माझ्या सोबत आहे। त्यांचं नेमकं या सगळ्या विषयावरती काय म्हणणं? प्रदीप जी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत। नमस्कार। एवढे दिवस सुरू असलेलं काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये। तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचांगेनी आणि सूर्यवंशी तुम्हाला काय उत्तर दिलं? साहेब, मी माहितीच्या अधिकारात माहिती घेतलेली। माहितीच्या अधिकारात मला असं आलं, माहिती भेटली की कार्यादेश आहे 24चा, टेंडर आहे 55 लाखाचं, हे माहिती घेतलेली। तर त्याला 6 महिन्यात ते काम करायचं होतं। मी पाचंगे साहेबांना या पेपर दाखवले, साहेब माहितीच्या अधिकारात ही माहिती भेटली, त्याला तुम्ही 2दा मुदतवाढ दिलेली आहे, ते मुदतवाढीत बी काम झालेलं नाही। 24चं काम 25ला बी मुदतवाढीत ते काम झालं नाही। आज 26 चालू झालेलं आहे। 26चे 6 महिने 5 महिने उलटायला आले, पाऊस चालू होतोय, त्यांच्याकडे त्याचा काही रिपोर्ट नाही। मला माहिती दिली त्याच्यात त्यांनी खोटी माहिती दिली की सांगितलं 50% काम तेव्हा मुदतवाढीत झालेलं, पण तेव्हा 35 ते 40% काम झालेलं होतं मुदतवाढीत, पूर्ण काम झालेलं नव्हतं। त्याच्यानंतर परत दुसरी मुदतवाढ दिली। त्यानंतर मी पत्रव्यवहार चालू केल्यावर आता ते ठेकेदारानं काम चालू केलंय। तर ठेकेदारानं काम चालू केल्यावर आज दिनांकपर्यंत बी 5 ते 10% काम अजून बाकी आहे, गटाराचं पूर्ण झालेलं नाही। मग मी चौकशी केली, तर चौकशीत मला माझा लिहून लेखी दिलं की आम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करतोय। हे पत्र दिलेलं आहे माझ्या नावाने, मी जेव्हा पत्रव्यवहार केला तर पत्रव्यवहारात ब्लॅकलिस्ट करतो। मग ह्याची चौकशी मी करायला गेलो, पत्रव्यवहाराचं काय झालं काय नाही, तर ह्यांच्याकडे अजून त्याचा अहवाल नाही। ठेकेदार कोण आहे हा? विशाल दिलीप गुप्ता। विशाल दिलीप गुप्ता तो स्वतः काम करतो की दुसऱ्याला काम दिलं? तो दुसऱ्याला काम देतो, स्वतः नाही करत। तो पालिकेतून ठेका घेतो आणि काम दुसऱ्याला देतो। मग आता तुमचं काय म्हणणं आहे सगळं? आमचं म्हणणं काय की पालिकेने आम्हाला पत्र दिलेलं आहे, त्या पत्राच्या हिशोबाने कारवाई करावी। पालिकेत मी पाचंगे साहेबांकडे गेलो, पाचंगे साहेबांनी मला सांगितलं की आम्ही त्याला दंड बसवतो। तुम्ही दंड बसवताय, मग हे पत्र कशाला काढलेलं? दंडच बसवायचं होतं तर तुम्ही त्याला दंड बसवायचं होतं, मग पत्र कशाला दिलं की ब्लॅकलिस्ट करू? आज पाऊस पडला, आजची काय परिस्थिती होती? आज मी सकाळी तिकडे फेरफटका मारण्यास गेलो असता, जे मी आज मला इथे राहता 25 वर्ष झाली, 25 वर्षात त्या उतरणीला कधी पाणी जमा नव्हतं। ते गटाराचं पाणी आज तिकडे जमा झालं, बाहेर पावसाचं पाणी। हे जर 15 आणि 10 मिनिटं पाऊस पडून जर एवढं पाणी जमा होऊ शकतं, तर जर पाऊस चालू झाला तर काय तिकडे होईल? मग ते गटार बनवलं कुणासाठी? त्यांनी जनतेचा पैसा पूर्ण वाया घालवलाय। तुमची वसई विरार शहर महानगरपालिकेकडे काय मागणी आहे? माझी मागणी एवढीच आहे की त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याचा जो काही त्याचा ठेका आहे त्याला पेमेंट करायचं आहे, या त्याची जी ठरली रक्कम ती थांबवून टाका। कारण ह्यांनी भरपूर वेळ घेतला। 24चं कामाला त्यांनी 26 केलंय आणि अजूनही काम पूर्ण नाही।
आज तुम्ही त्या जागी जाऊन पाहणी करू शकता की कसा रोड आहे तो. असं स्पीड ब्रेकर बनवून टाकलंय दोन्ही साईडनी. हायवे रोड आहे, त्याला तुम्ही स्पीड ब्रेकर करून टाकलंय गटार बनवून. आपण जर पाहिलं तर आपण स्वतः आता त्या ठिकाणी जाणार आहोत. खरं तर गेल्या 2 वर्षापासून हे कल्वर्टचं काम सुरू आहे. 2 वर्ष वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे अभियंता आहेत ते झोपलेत का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आता हा विशाल गुप्ता वसई विरार शहर महानगरपालिकेचा जावई आहे का? 2 वर्षापासून काम करतोय, अजूनही काम पूर्ण झालेलं नाही. आणि केलेलं काम हे योग्य आहे का? खरं तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे नेमलेले इंजिनियर, या इंजिनियर जे आहेत त्यांची डिग्री तपासण्याची वेळ आता आलेली आहे. खरंच हे काम कोणाच्या फायद्यासाठी करतात का? या सगळ्या गोष्टींमागे नेमका भ्रष्टाचार आहे का? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.